गुड मॉर्निंग मित्रांनो, बाळांनो, कसे आहात? अभ्यास तुमचा कसा चाललाय? छान चाललाय ना? तर आपण द नेकलेस हा लेसन्स बघतोय. द फर्स्ट पार्टमध्ये आपण खूपशा काही गोष्टी बघितल्या होत्या. आम्ही फक्त 2 मिनिटांमध्ये त्या रिवाईज करतो आणि आज आपल्याला सेकंड पार्ट बघायचा आहे द नेकलेसचा. फर्स्ट पार्टमध्ये आपण बघितलं होतं की मॅथिल ही एक खूप चार्मिंग, सुंदर दिसणारी एक मुलगी आहे. तिच्या आयुष्यात तिला खूप स्वप्न आहेत. तिला असं खूप मोठं म्हणजे राजमहल असावा, मोठ्या मोठ्या रूम्स असाव्यात, चांगले ड्रेसेस असावेत, असे खूप तिचं मोठं स्वप्न आहे. पण ती एका क्लर्कची मुलगी असल्या कारणाने एका साध्या साध्या कुटुंबातल्या एका एज्युकेशन एक मायनर ऑफिसर्स मिनिस्ट्रीमध्ये असणाऱ्या शैक्षणिक याच्यामधला एक कामगार किंवा त्याला आपण एक काम करणारा वर्किंग एम्प्लॉई त्याच्याशी लग्न झालेलं आहे तिचं. खरं तर ती आपल्या लग्नामध्ये तेवढी का खुश नाही आहे, कारण ती मिडल क्लासमधली असल्यामुळे तिला साधंसं जीवन जगावं लागतं. तिच्याकडे कुठलेही चांगले भारी दागिने नाही आहेत किंवा चांगले ड्रेसेससुद्धा नाही आहेत. पण एके दिवशी तिचा नवरा एक एन्जॉयमेंटसाठी म्हणून एक पार्टीचं इन्व्हिटेशन आलं, एका मंत्र्याचं, शिक्षण मंत्र्याचं इन्व्हिटेशन आलं आणि ते इन्व्हिटेशन तो घेऊन आला. आपली बायको खूप खुश होईल असं त्याला वाटलं. त्यानंतर त्यानं बायकोचं ते इन्व्हिटेशन त्याला हे केलं आणि ते जे इन्व्हिटेशन होतं ते एका पार्टीचं इन्व्हिटेशन होतं. त्याला असं वाटलं की आपली बायको खूप खुश होईल. पण नंतर ती म्हटली की मी जर ते रागाने इन्व्हिटेशन तिनं फेकलं. नंतर म्हटलं की मला जर पार्टीला यायचं असेल तर माझ्याकडे चांगले ड्रेसेस नाहीत आणि वेअरिंगसाठी चांगले कपडे नाहीत. शेवटी तिच्या नवऱ्यांना जे 400 फ्रान्सिस एवढे पैसे सेव्हिंग केले होते हंटिंगसाठी, त्या पैशातून आपल्या बायकोसाठी त्याने एक चांगला ड्रेस घेतला. आणि परत सुद्धा पार्टी जेव्हा लवकर जवळ येत होती त्यावेळा सुद्धा ती अनहॅपी होती. असं समजताना तुला आज काय झालं असं म्हटल्यानंतर ती म्हटली की आपण पार्टीला जाणं कॅन्सल करूया असं म्हटली. त्यानंतर त्यानं कारण विचारलं तर ती म्हणते की माझ्याकडे कुठलाही दागिना नाही हे करण्यासाठी. तिला स्वतःच्या गरिबीची लाज वाटत होती. शेवटी तिची एक खूप श्रीमंत 40 इयर्सची ही तिची मैत्रीण होती. त्या मैत्रिणीकडे गेली, ती श्रीमंत मैत्रिणीकडे आपलं दुःख तिनं बोलून दाखवलं. शेवटी तिच्या मैत्रिणीनं तिला सगळे तिच्याकडे जे होते ते सगळे दागिने दाखवले. त्यानंतर तिच्या दागिन्यामध्ये तिला एक गोल्डन नेकलेस दिसला. तो तिला इतका भावला. शेवटी ती अतिशय सुंदर होती. तिनं तो दागिना घातला त्यामुळे तिला खूप भारी वाटलं. तिचे हार्टबीट वाढले आणि शेवटी तिला म्हटले की मला हा जो नेकलेस आहे, गोल्डन नेकलेस, मला तो लेंड करशील का, उसना देशील का पार्टीपुरता घालायला? ते म्हटले की घेऊन जा, ऑफकोर्स घेऊन जा. शेवटी तो डायमंडचा तो नेकलेस ती घेतली. पार्टीमध्ये खूप नाचली आणि पार्टी झाल्यानंतर 4 वाजेपर्यंत ती पार्टी चालली. घरी ते आले, टॅक्सीमधून आले आणि शेवटी मी स्वतःला कशी दिसते हे बघण्यासाठी ती आरशामध्ये गेली आणि त्या आरशामध्ये तिनं बघितलं आणि शेवटी ती अतिशय रागानं किंवा असं विवळली, रडली ती, कारण तिच्या गळ्यामध्ये तो नेकलेस नव्हता आणि तो नेकलेस तिचा हरवला होता. हीच तिची फर्स्ट म्हणजे हाऊस माऊस होती. आणि नंतर ती रडू लागली, कारण एका श्रीमंत मैत्रिणीचा आणलेला तो गोल्डन नेकलेस किती महागडा आणि असा तो हरवला होता आणि त्यामुळे ती खूप दुःखी होती. हे आपण पार्ट फर्स्टमध्ये बघितलं होतं. वी आर गोइंग टू लर्न द पार्ट सेकंड. आपण आज दुसरा पार्ट बघणार आहोत. पुढे काय झालं. They looked in the folds of her dress, in the folds of the cloak, in her pockets, everywhere. नंतर तो सगळीकडे त्याने ड्रेसमध्ये बघितला, तिच्या क्लॉक म्हणजे झगा होता, त्या गाऊनमध्ये बघितला, इन हर पॉकेटमध्ये बघितला, एव्हरीवेअर सगळीकडे शोधला तो गोल्डन नेकलेस. बट दे कुड नॉट फाइंड इट. पण ते काय सापडलं नाही त्यांना. आर यू शुअर यू स्टील हॅड इट ऑन व्हॅन यू लेफ्ट द हॉल, ही आस्क्ड. नवऱ्याने विचारलं, अगं मॅथिल, तुला माहिती आहे का, तू जेव्हा पार्टी हॉल सोडली होतीस त्यावेळेस तुझ्याकडे होता का तो? यॅस, आय टच्ड इट इन द हॉल ऑफ द मिनिस्ट्री. ती म्हटले, हो, माझ्याकडे होता तो, कारण मी त्या मिनिस्ट्रीच्या हॉलमध्ये, मी त्या पार्टीच्या हॉलमध्ये त्याला टच केलं येताना. बट इफ यू हॅड लॉस्ट इट इन द स्ट्रीट वी वूड हॅव हर्ड इट फॉल. इट मस्ट बी इन द कॅब. जर आपण रस्त्यातून येताना जर हरवलं असतं, बघा आपल्या हातात ते अंगठी असेल, काय असेल, सोन्याचं नेकलेस असेल, तर आपल्याला जाता जाता जर ते पडलं असतं तर आवाज तरी ऐकू आला असता. म्हणजे याचा अर्थ आपण कॅबमधून, आपण टॅक्सीमध्ये आलो त्यामुळे टॅक्सी तरी पडलं नसावं. यॅस, दॅट्स प्रॉबेबली इट. डिड यू टेक दिस नंबर?
हां खरं तर टॅक्सीतच पडला असेल. मग टॅक्सीचा नंबर घेतलीस का तू? नो. आता टॅक्सीचा येताना कोण टॅक्सीचा नंबर घेणार आहेत का? दे स्टेअर्ड ॲट ईच अदर स्टन. ते एकमेकाकडे बघून धक्क्यानं असं शांत बसले होते. ॲट लास्ट लॉयझेल पुट हिज क्लोथ ऑन अगेन. शेवटी तिच्या नवऱ्यानं, मॅथ्यूच्या नवऱ्यानं, मिस्टर लॉयझेलनं, त्यांचं आडनाव लॉयझेल होतं, त्याने ते परत काढलेले कपडे तो घरी आला आणि हिचा शॉकिंग झालेला हा दागिना हरवल्यानंतर तो परत त्यानं कपडे चढवले. आय एम गोईंग बॅक ही सेड. मी परत जातो शोधण्यासाठी. ओव्हर द होल रूट वी वॉक्ड अँड सी इफ आय कॅन फाइंड इट. सगळा रस्ता ते फिरले, कारण ज्या ज्या ठिकाणी आले त्या तो रस्ता बघितली, ती टॅक्सी बघितली, पण त्यांना का तो गोल्डन नेकलेस सापडला नाही. ही लेफ्ट. तो निघून गेला. सी रिमेंड इन हर बॉल ड्रेस ॲट ऑल नाईट. हर माइंड ब्लँक. तिचं रात्रभर बघा तुम्ही, दुसऱ्याची एवढी महागडी, दुसऱ्याचा गोल्डन नेकलेस, डायमंड नेकलेस तुम्ही जर हरवला तर तुम्हाला झोप लागेल का? तसं तिला अजिबात झोप लागली नाही. हर हजबंड रिटर्न ॲट अबाउट 7 o'clock. 4 वाजता पोचलेले. परत गेला तो तिचा नवरा आणि सकाळी जवळ 7 वाजता परत आला. ही फाउंड नथिंग. ही हॅड फाउंड नथिंग. त्याला काहीही सापडलं नव्हतं. ही वेंट टू द पोलीस, टू द न्यूजपेपर टू ऑफर अ रिवॉर्ड, टू द कॅब कंपनीज, एव्हरीवेअर द टायनियस्ट ग्लिमर ऑफ होप लेड हिम. शेवटी एकच, सगळ्याकडे शोधल्यानंतर एकच अशी आशेचा किरण होता, तो म्हणजे आपण पोलीसमध्ये कंप्लेंट करावी, कारण डायमंड नेकलेस आहे तो. आणि तो डायमंड नेकलेस मिळण्यासाठी बघितले त्यांनी, कंप्लेंट केली पोलिसला. पेपरमध्ये बातमी दिली. ज्या टॅक्सी कंपनीज होत्या त्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करून त्यांना सांगितले की जो कोणी आणून देईल त्याला आम्ही रिवॉर्ड देऊ, बक्षीस देऊ. असं एक ती शेवटची होप होती, ती बघितली. सी वेटेड ऑल डे. दिवसभर वाट बघितला. इन डिस्पेअर ॲट दिस फ्राईटफुल डिझास्टर. कारण किती मोठं संकट त्यांच्यावर आलेलं होतं. उदास झाले होते, कारण दुसऱ्यांचा घेतलेला दागिना, एक नेकलेस त्याने हरवला होता. लॉयझेल रिटर्न इन द इव्हनिंग. शेवटी लॉयझेल संध्याकाळी आला. अ हॉलो पेल फिगर. म्हणजे आपल्याला बघा ना, एवढं कुणाचं दुसऱ्या हरवल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरचे रेषा बदलतात, सगळा आनंद उडून जातो. त्यामुळे असं निस्तेज चेहऱ्याने तिचा नवरा आला. ही हॅड फाउंड नथिंग. दिवसभर शोधून सुद्धा त्याला काही सापडलं नाही. यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड, ही सेड. टेल हर you have broken the clasp of her necklace and that you are having it mended. It will give us time to look some more. आता पार्टीतून आल्यानंतर एक दिवस आपण दुसऱ्याचा दागिना घेतल्यानंतर द्यायचा आहे तो. पण शेवटी त्यानं आपल्या बायकोला सांगितलं, मिसेस लॉयझेलला सांगितलं की तुझ्या मैत्रिणीला एक मेसेज कर, एक चिठ्ठी पाठव आणि सांग की आम्ही पार्टीमध्ये तो नेकलेस घालून गेला होता आणि तो काय झाला, कोणीतरी त्याला टच केलं किंवा काय झाला आणि तो रिपेअर करण्यासाठी आम्ही सोनाराकडे दिला आणि तो रिपेअर करून तुला परत देतो. म्हणजे त्याची क्लॅप्स, एखादी साखळी निघालेली आहे आणि रिपेअर करून देतो, असं तू तुझ्या मैत्रिणीला पत्र पाठवून सांग. म्हणजे याचा अर्थ ती काही दिवस काय राहील, म्हणजे आपणाला शोधण्यासाठी अजून वेळ मिळेल, असं त्याचा हेतू होता. सी रोट ॲज ही डिक्टेड. जसं त्यानं सांगितलं तसं आपल्या मैत्रिणीला तिनं लिहिलं की त्या नेकलेसची एखादी क्लॅप्स, एखादी साखळी तुटलेली आहे आणि आम्ही ते रिपेअर करण्यासाठी आम्ही दिलेलं आहे, असं त्यांना सांगून पत्र पाठवलं. ॲट द एंड ऑफ 1 week दे हॅड लॉस्ट ऑल होप. एक आठवडा झाला पण तो गोल्डन नेकलेस मिळालाच नाही. अँड लॉयझेल, हू सडनली लुक्ड एजिड, डिक्लेअर्ड वी मस्ट कन्सिडर हाऊ टू रिप्लेस द ज्वेल. आणि एक आठवड्यानंतर नाही मिळाल्यानंतर लॉयझेल म्हणाले, नाही बाबा, आपण तिचा आणलेला आहे, मिसेस फॉरेस्टरचा आणलेला आहे आणि आपणाला काही करून तिचा परत आता द्यावा, तिचा दागिना आपणाला परत तो द्यायचा आहे. अँड सो दे वेंट फ्रॉम ज्वेलर टू ज्वेलर. शेवटी सगळ्या दागिन्याच्या दुकानातून ते फिरू लागले. लुकिंग फॉर अ नेकलेस लाईक द अदर वन. जसा हरवलेला आहे तसाच नेकलेस शोधण्याच्या याच्यामध्ये गेले. कन्सल्टिंग देअर मेमोरीज, बोथ सिक विथ ग्रीप अँड अँग्युश. चिंतेत, दुःखात ते बुडाले होते. काही करून तिच्या एका श्रीमंत मैत्रिणीचा जो दिलेला तो नेकलेस होता तो परत तिला करायचा होता. आठवडा होऊन गेला होता. इन अ शॉप ॲट द पॅलेस रॉयल दे फाउंड अ स्ट्रिंग ऑफ डायमंड विच सीम्स टू बी एक्झॅक्टली वॉट दे वेअर लुकिंग फॉर. शेवटी एका दुकानामध्ये, पॅलेस रॉयलमध्ये त्यांना जशी स्ट्रिंग ऑफ डायमंड, एक डायमंडची रिंग तशीच सापडली, विच सीम्स टू बी एक्झॅक्टली वॉट दे वेअर लुकिंग फॉर.
म्हणजे ज्याच्या शोधात होत्या त्या नेकलेसच्या शोधात तसाच एक्झॅक्टली कॉपी एका पॅलेस रॉयल्समध्ये त्यांना तो सापडला. इट वॉज वर्थ 40,000 फ्रान्सिस आणि त्याची किंमत होती 40,000 फ्रान्सिस. दे कुड हॅव इट फॉर 36,000. दे कुड हॅव इट फॉर 36,000 आणि तो त्याला 36 फ्रान्सिसमध्ये तो 36,000 फ्रान्सिसमध्ये मिळणार होता. बघा त्यांची परिस्थिती आहे की त्यांना 400 फ्रान्सिस म्हणजे 400 रुपये ज्यांना मिळणार नाहीत त्यांनी 40,000 रुपये आणायचे, 36,000 रुपये आणायचे. म्हणजे ज्याला कपडे चांगले घ्यायला पैसे नाहीत अशा लोकांनी जर 40,000 आणायचे असेल तर कुठून आणणार ते? एक तर ते इतके गरीब होते, पुअर होते, त्यांचं घर कसं तरी चालत होतं. सो दे बेग द ज्वेलर नॉट टू सेल इट फॉर 3 days. शेवटी त्या दोघांच्याकडे एवढे पैसे नव्हते. त्याने सांगितले की आम्हाला 3 दिवस द्या, आम्ही 3 दिवसात तुम्हाला पैसे आणून देतो. आणि हा आम्हाला एक्झॅक्टली जसा त्या फॉरेस्ट्रीचा जो नेकलेस हरवलेला आहे तसाच हा होता. त्यामुळे त्याने 3 दिवसाची मुदत मागितली. अँड दे मेड अन अरेंजमेंट दॅट ही वुड टेक इट बॅक फॉर 34,000 फ्रान्सिस इफ द अदर नेकलेस वॉज फाउंड बिफोर द एंड ऑफ फेब्रुवारी. त्यामुळे त्यांनी अँड द मेड अन अरेंजमेंट काही व्यवस्था करून त्यांना ते पैसे 34,000 फ्रान्सिस म्हणजे ते द्यायचे होते आणि घ्यायचं. लॉयझल हॅड 18,000 फ्रान्सिस. लॉयझलकडे 18,000 फ्रान्सिस एवढे होते. विच इज फादर हॅड लेफ्ट हिम. म्हणजे त्याच्या बाबांची जी संपत्ती होती जेव्हा पैसे साठवले होते त्यांच्या पप्पाकडून त्यांना 40,000 फ्रान्सिस मिळाले होते. ही वुड बॉरो द रेस्ट आणि 18,000 आणि 18,000 त्यांना परत रेस्ट जी शिल्लक अमाऊंट होती ती 18,000 फ्रान्सिस. ही पण त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती आणि ही त्यांना रक्कम काय करायची होती? जमा करायची होती. अँड ही डीड बॉरो. त्यांनी भरपूरसे पैसे घेतले, उसने घेतले. ही गेव नोट्स. त्याने असं करार केले, ॲग्रीमेंट केले, मेड रुइनस ॲग्रीमेंट म्हणजे अतिशय भयंकर अशा म्हणजे आम्ही जर पैसे नाही केलो तर आमचं घर घ्या, शेती घ्या किंवा वाटेल तशा भयानक जे कर्ज काढतात त्यांना माहीत आहे. डेल्ट विथ एव्हरी टाईप ऑफ मनी लेंडर. वेगवेगळ्या प्रकारचे पैसे कर्जाने देणाऱ्या पैसे जे होते त्या सगळ्यांच्याकडे जाऊन त्यांनी पैसे काढले. देन ही वेंट टू गेट द न्यू नेकलेस आणि नंतर त्यांना तो न्यू नेकलेस मिळाला. अँड लेट डाऊन ऑन द ज्वेलर्स काउंटर 36,000 फ्रान्सिस आणि त्यांच्याकडे होते ते 18,000 फ्रान्सिस आणि 18,000 फ्रान्सिस एवढे सगळे त्यांनी पैसे जमवले इकडून तिकडून कर्जानं, वाटेल तसे करार करून, वाटेल तसे ज्वेलरना ॲग्रीमेंट देऊन, नोट्स देऊन, काही करून, शब्द देऊन त्यांनी पैसे तेवढे जमवले आणि शेवटी 36,000 फ्रान्सिस एवढे पैसे त्या काउंटरवर दिले त्या ज्वेलरला आणि तो नेकलेस त्यांनी घेतला. When Madame Loisel took the necklace back, Madame Forestier said coldly. मॅडम लॉयझेलनं तो दागिना घेतला आणि त्या मॅडम फॉरेस्टरच्या मैत्रिणीला तो दिला. यू शूड हॅव रिटर्न इट सुनर, आय माईट हॅव निडेड इट. तर ते म्हटले की तू जरा लवकर दिलीस, मला गरज होती पण तू लवकर दिलीस. यू शुड हॅव रिटर्न इट सुनर. तुला हे लवकर द्यायला पाहिजे होते. आय माईट हॅव निडेड इट म्हणजे ती म्हणले की मला जर लवकर दिली असतं बरं झालं असतं, मला गरज होती त्याची. फ्रॉम देन ऑन मॅडम लॉयझल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. आणि नंतर हे कसे बसे कर्जानं पैसे काढून तो दागिना घेतला आणि त्यानंतर मॅडम लॉयझलचं लाईफच बदललं खूप. म्हणजे ज्या मुलीची स्वप्न होती की बाबा राजमहल असावा किंवा मोठ्या मोठ्या खोल्या असाव्यात, चांगले चांगले ड्रेसेस असाव्यात, म्हणजे असं लाईफ जगणारी ही जी मुलगी होती त्या दिवशीपासून त्या मुलीचं लाईफ बदललं. मॅडम लॉयझल न्यू द हॉरिबल लाईफ ऑफ द व्हेरी पुअर. गरिबीचं लाईफ कसं असतं हे समजलं. बट सी प्लेड हर पार्ट हिरोइकली. पण गरिबीमध्ये तिनं जो पार्ट प्ले केला ती जगली, ती हिरोईनसारखी जगली. द ड्रेडफुल डेप्ट मस्ट बी पेड. भयंकर असणारं कर्ज डेप्ट मस्ट पेड. काही करून तिला पैसे पेड करायचे होते. सी वुड पे इट. तिला काही करून ते पैसे द्यायचे होते. दे डिसमिस देअर मेड. त्यांच्या घरात असणारे मोलकरी तिने कामावरची काढून टाकली. म्हणजे आता मोलकरींना पैसे देता येणार नाही म्हणून घरात त्याने मोलकरी नाही ठेवली. दे चेंज देअर लॉजिंग. त्याने स्वतःचं घर बदललं. दे रेंटेड अ गॅरेट अंडर द रूफ. त्यांचं स्वतःचं घर जे होतं ते थोडंसं रूफ खाली होतं, थोडासा पार्ट त्याने तो भाड्यानं दिला आणि आपण मात्र एका विचित्र याच्यामध्ये राहायला गेले. सी केम टू नो द ड्रजरी ऑफ द हाऊसवर्क. जी मुलगी कधीच घरकाम करत नव्हती ती आता घरकाम करू लागली.
ज्या मुलीची स्वप्न होती राजमहालमध्ये जगणार ती घरकाम करू लागली. द ओडियस लेबर्स ऑफ द किचन, तो स्वयंपाकघरामध्ये येणारा तो म्हणजे जो घाणेरडा वास, त्यामध्ये ती काम करू लागली. सी वॉश द डिशेस, ती डिशेस भांडी धुवू लागली, घासू लागली. द डर्टी लायनेन सी कॅरीड द गार्बेज डाऊन टू द स्ट्रीट एव्हरी मॉर्निंग अँड कॅरीड अप द वॉटर, स्टॉपिंग ॲट इच लँडिंग टू कॅच द ब्रीथ अँड ड्रेस लाईक अ कॉमनर. अतिशय साध्या व्यक्तीसारखे ती कपडे वापरू लागली. त्यानंतर घरातला कचरा वगैरे असेल ते स्वतःच टाकू लागले. म्हणजे अतिशय जे गरीबातले गरीब जे लोक असतात त्यांचं लाईफ, जी ज्यांच्या डोक्यावर कर्जाचं ओझं असतं, असं ती लाईफ जगू लागली. सी हॅड टू बार्गेन ॲट मार्केट, क्वॅरल अँड फेस इन्सल्ट ओव्हर एव्हरी मिझरेबल सू. म्हणजे एक एक रुपयासाठी, एक एक पैशासाठी, म्हणजे आपल्याकडे काही बायका वगैरे असतात की बाजारामध्ये मार्केटमध्ये 5 रुपयाला कोथिंबीर मागतात, 10 रुपयाला मागतात, किंवा एक एक रुपयासाठी ती मार्केटमध्ये एकेका वस्तूसाठी भांडू लागली. कारण त्याला ते व्हॅल्यू ऑफ रुपीज कळलं होतं, पैशाचं व्हॅल्यू कळलं होतं. आणि इतकी भयंकर, इतक्या गरिबीत आता मॅथ्यू जगत होती की जिचं वेगळंच स्वप्न होतं. ईच मंथ दे हॅड टू पे सम लोन्स, रिन्यू अदर्स, गेट मोर टाईम. प्रत्येक महिन्यात त्यांना काही ना काही लोनचे पैसे द्यावेच लागत होते. ते कुठून तरी काढून इकडचे काढा तिकडे भरा, असं काही नाही करून रिन्यू करावं लागत होतं. आणि तिला आता सगळ्यात वाईट अशी गरिबी आता तिला अनुभवावी लागत होती. तर हजबंड वर्क एक्स्ट्रा एव्हरी इव्हनिंग डुईंग अकाउंट्स ऑफ द ट्रेड्समन. तिचा नवरा म्हणजे काम करून सुद्धा परत ओव्हर टाईम जॉब करत होता. अँड ऑफन लेट इन टू द नाईट, खूप रात्री तो येत होता. ही सॅट कॉपिंग अ मॅन्युस्क्रिप्ट ऑफ ॲट द 5 सोज अ पेज. म्हणजे काही किमतीमध्ये, अतिशय खाल्या किमतीमध्ये तो मॅन्युस्क्रिप्ट हस्तलिखित देत होता, रायटराचं लिखाण काम करत होता. असे वाटेल ते कामं करून दोघंही काय करत होते, पैसे कमवत होते. अँड दिस लाईफ लास्टेड 10 years. आणि एवढं त्यांना म्हणजे 18,000 म्हणजे 18,000 फ्रान्सिसचं एवढं कर्ज म्हणजे पूर्ण करण्यासाठी त्यांच्या आयुष्याची 10 वर्षे गेली. 10 वर्ष असे ते राबले. आणि तेव्हा कुठं त्यांचे पैसे सगळे गेले. ॲट द एंड ऑफ द 10 years दे हॅड पेड ऑफ एव्हरीथिंग. 10 वर्षानंतर सगळं त्यांचं कर्ज नील झालं. इवन द इंटरेस्ट, सगळं व्याजाचं व्याजसुद्धा त्यांनी हे केलं. वाटेल तशी त्या बिचाऱ्याने कामं केली. मॅडम लॉयझेल लुक्ड ओल्ड नाव. मॅडम लॉयझेलला तर 10 वर्षानंतर बघा, एखादी घरकाम करणारी बाई असते, गरीबीतली असते, लगेच म्हातारी वगैरे दिसते. कारण एवढी वाटेल ती कामं ती करत असते आपल्या फॅमिलीला जगवण्यासाठी. तसं त्यांच्या डोक्यावरचं कर्ज करण्यासाठी वाटेल ते म्हणजे वॉशिंगपासून सगळं म्हणजे ती कामं करत होती. आता ते 10 वर्षानंतर आता ते म्हातारी दिसत होती. ऑपन सीम ब्रुडेड ओव्हर द पास्ट. नेहमी ती भूतकाळाचा विचार करायची. व्हॉट वुड हॅव बी हॅपन इफ सी हॅड नॉट लॉस्ट दॅट नेकलेस. तिला असं वाटायचं की आपण आयुष्यात एक नेकलेस जर हरवला नसता तर आपलं लाईफ काय झालं असतं. हाऊ स्ट्रेंज लाईफ इज, हाऊ फिकल. बघा, जीवन एक किती विचित्र असतं, विलक्षण असतं. ते फिकल, क्षणात लाईफ बदलतं. त्यामुळे एक नवी लाईफ पोएम होती बाळांनो. लाईफ इज लाईक अ गेम, इट्स प्रेडिकेटेबल आणि अनसर्टन. लाईफ हे अनिश्चित आहे. उद्या माझ्या आयुष्यात काय होईल हे मलाही सांगता येत नाही. आणि त्याला काय आपण असं निश्चितपणे ठरवू शकत नाही की लाईफ असंच असेल. सो लाईफ इज लाईक अ गेम. त्यामुळे लाईफमध्ये गेममध्ये काय होऊ शकतं तसं लाईफमध्ये काही होऊ शकतं. लाईफमध्ये तसं तिला आठवत होतं आता लाईफमध्ये एक गोष्ट. एक जर मी नेकलेस म्हणजे माझ्या म्हणजे पार्टीसाठी मी दुसऱ्यांचा नेकलेस जर मागून नेला नसता तर काय माझं लाईफ 10 वर्ष माझी जी अशी व्याजात गेले, कर्जात गेलेले आहेत, इतके बेकार दिवस काढावे लागले, ते दिवसच माझ्या आयुष्यात आले नसते. 10 वर्ष ती म्हातारी दिसत होती. हाऊ लिटिल इज नीडेड फॉर वन टू बी अ रुईन ऑर सेव्ह. एखाद्याच्या लाईफमधलं बर्बाद होण्यासाठी किंवा नष्ट होण्यासाठी, एखादं लाईफ म्हणजे निघून जाण्यासाठी, वाईट गोष्ट घडण्यासाठी, एखाद्याचं लाईफ बर्बाद होण्यासाठी एवढी छोटीशी गोष्टसुद्धा महत्त्वाची असते. ती गोष्ट एखाद्याच्या लाईफमध्ये वाईटही करू शकते आणि चांगलंही करू शकते. वन संडे ॲज शी वॉज वॉकिंग इन द Champs Elysees, suddenly she saw Madame Forrestal, still young, still beautiful, still charming. आणि एके संध्याकाळी असंच फिरत असताना इन द चॅम्प्स ऑफ इलिसिस, सडनली एका ठिकाणी सी सॉ मॅडम फॉरेस्टर म्हणजे मॅडम लॉयझेल ही असं जात होती आणि तिनं मॅडम फॉरेस्टरला ती भेटली.
मॅडम फॉरेस्टर मात्र स्टील यंग, ती अजूनही तरुण होती, स्टील ब्युटिफुल, अजूनही सुंदर दिसत होती, स्टील चार्मिंग, तिच्या चेहऱ्यावरचं अजूनही आकर्षण होतं. म्हणजे सी वॉज लुकिंग व्हेरी गुड. म्हणजे तिची फ्रेंड फॉरेस्टर ही जी श्रीमंत मैत्रीण होती खूप सुंदर दिसत होती, पण हीच त्याच्या वर्गातली मैत्रीण आता खूप म्हातारी दिसत होती. मॅडम लॉयझेल फेल्ट इमोशनल, आणि तिला बघितल्यानंतर ही आता एकदम भावनिक झाली. इमोशनल. शुड सी स्पीक टू हर, तिला वाटलं की आपण हिच्याशी बोलावं का. ॲज ऑफकोर्स, हो अर्थात. नाव दॅट सी हॅड पेड, पण आता सगळंच आता पेड केलं, आता ती कर्जबाजार नाही. सी वुड टेल हर ऑल, तिला आपण आता सगळं सांगूया. वाय नॉट, का नाही. सी वेंट अप टू हर, ती तिच्याजवळ गेली. गुड मॉर्निंग झीन, तिचं नाव झीन होतं. ही मॅथिल होती, ती झीन होती. ती तिच्याजवळ गेली आणि म्हटली गुड मॉर्निंग झीन. रस्त्यावर जाता जाता एके संडेला भेटली. म्हटले गुड मॉर्निंग झीन. द अदर ॲस्टॉनिश टू बी ॲड्रेस्ड सो फॅमिलॅरिटी बाय दिस कॉमन विमेन डिड नॉट रिकग्नाइज हर. तिला वाटलं हिला तिनं ओळखलंच नाही, मॅथिलला तिनं ओळखलं नाही. तिला वाटलं की कॉमन कोणतरी आणि ही का असं मला विचारते. सी स्टॅमर्ड, ती जरा अडखळी. बट मॅडम आय डोंट नो, पण ती म्हणाली मॅडम मी तुम्हाला ओळखत नाही. यू मस्ट हॅव मेड अ मिस्टेक, मॅडम तुमची काहीतरी चूक झाली, तुम्ही कुणाला ओळखताय. कारण ती नावानं बोलवली गुड मॉर्निंग झीन. नाव नो, ती बोलली की नाही तुम्ही मला ओळखताय. नो आय एम मॅथिल लॉयझेल. ती म्हणाली नाही ग, मी कोण आहे, मॅथिल लॉयझेल. हर फ्रेंड अटर्ड अ क्राय, तिला एकदम शॉक बसला. ओ माय पुअर मॅथिल, हाऊ यू हॅव चेंज. 10 वर्षात ती एवढी बदलली होती, एवढी ओल्ड दिसत होती की ती विचार अगं मॅथिल, माय पुअर मॅथिल, अगं माझ्या गरीब मैत्रिणी, हाऊ यू हॅव चेंज, अगं किती बदललेस तू. येस आय हॅव हॅड सम हार्ड टाइम सिन्स आय लास्ट सॉ यू अँड मेनी मिझरीज अँड ऑल बिकॉज ऑफ यू. ते म्हणाले हो माझ्या आयुष्यात अशी काही वेळ आला होता की खूप वाईट प्रसंग आले होते. जेव्हा मी तुला शेवटची बघितली होती ना तेव्हापासून आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात खूप, जेव्हा मी लास्ट बघितलं होतं, तुला लास्ट बघितलं होतं तेव्हापासून माझ्या आयुष्यात खूप दुःख आले, खूप वाईट प्रसंग आले. अँड ऑल बिकॉज ऑफ, आणि सगळं माझ्या आयुष्यात जे वाईट प्रसंग आले, मी वाईट आयुष्य जगलं, हे फक्त तुझ्यामुळे. ऑल बिकॉज ऑफ यू. मी, हाऊ कॅन दॅट बी. ती म्हणे मी, माझ्यामुळे. अगं कसं काय. यू रिमेंबर दॅट डायमंड नेकलेस दॅट यू लेंड मी टू वेअर द मिनिस्ट्री पार्टी. झीन तुला माहीत आहे की तू मला पार्टीमध्ये एकदा डायमंडचा नेकलेस दिले होतेस परिधान करण्यासाठी. मी एकदा तुझ्याकडे मागायला आलेले होते की डायमंडचा नेकलेस मला हवा आहे म्हणून. मी पार्टीला जातो आणि घेऊन देतो. येस वेल, हो मला माहिती आहे. वेल आय लॉस्ट इट. तुला माहिती आहे का की मी तू दिलेला जो डायमंडचा नेकलेस मी हरवला होता. वेल आय लॉस्ट इट. व्हॉट डू यू मीन यू ब्रॉट इट बॅक. म्हणजे तू काय म्हणतेस, तू मला परत आणून दिलीस. यू ब्रॉट इट बॅक, तू डायमंडचा नेकलेस मला परत दिलीस. आय ब्रॉट यू बॅक अनादर एक्झॅक्टली लाईक इट. मी जो हरवला होता ना तसाच्या तसा मी तुला एक्झॅक्टली डायमंड नेकलेस आणून दिला. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट. आणि त्या डायमंड नेकलेसची किंमत पे करण्यासाठी मला जवळजवळ 10 वर्षे गेलेत. इट वॉजंट इझी फॉर अस, वी हॅड अ व्हेरी लिटल. अगं ते 36,000 फ्रान्सिस हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. एका गरीब माणसासाठी बघा, काही लोकांसाठी 100 रुपये 10 रुपये सुद्धा खूप मोठी गोष्ट असते. काही लोकांसाठी 1 लाख म्हणजे खूप मोठी गोष्ट असते. तसं माझ्या आयुष्यामधला ते 36,000 फ्रान्सिस हे माझ्या आयुष्यात मला तेवढे पे करण्यासाठी 10 years गेले होते, 10 वर्षे गेली होती. एक्झॅक्टली. अँड इट हॅज टेकन अस 10 years टू पे फॉर इट. इट वॉजंट इझी फॉर अस, वी हॅड अ व्हेरी लिटल. कारण आम्ही खूपच गरीब होतो. बट ॲट लास्ट इट इज ओव्हर. पण आता ते सगळं संपलं. अँड आय एम व्हेरी ग्लॅड. आता मी आनंदी आहे की मी माझी हाऊस म्हणून मी तुझ्याकडून तो डायमंड नेकलेस आणला होता आणि ते मी हरवला. आणि माझ्यासाठी 10 वर्षे अशी खूप गरिबीत आणि वाटेल ती कामं करत आमच्या दोघांचे आयुष्य बर्बाद झालं होतं. मॅडम फॉरेस्टर वॉज टर्न. मॅडम फॉरेस्टरला एकदम धक्काच बसला, स्तब्ध राहिली. यू से दॅट यू बॉट अ डायमंड नेकलेस टू रिप्लेस मी. म्हणजे तू मला तो डायमंडचा नेकलेस रिप्लेस केलेस. म्हणजे तू मला जो दिलेला नेकलेस आहे तो डायमंडचा आहे. ॲस यू डिडंट नोटीस देन. म्हणजे तुझ्या लक्षात नाही तो. म्हणजे मी दिलेला जो जो नेकलेस होता तो डायमंडचा आहे, तुझ्या लक्षात नाही आला. दे वेअर व्हेरी सिमिलर. अगं तू तसाच आहे म्हणून तुझ्या लक्षात आलं नाही. अँड ही स्माइल्ड विथ अ प्राऊड अँड इनोसंट प्लेजर. आणि ती मॅडम फॉरेस्टर
हसली, एकदम इनोसंट दुर्लक्षित करून हसली आणि म्हणाली, मॅडम फॉरेस्टर डीपली मूव टूक बोथ हर हँड्स. तिनं ते आपले त्या मैत्रिणीच्या हातात हात घेतले. मॅडम मॅथ्यू सांगत होती की मी तुला गोल्डन नेकलेस परत केला आहे, त्यासाठी मला 10 वर्षे गेले आणि तो अजून तुझ्या लक्षात नाही की तो गोल्डन नेकलेस आहे. तसाच आहे तो, म्हणजे तो दुसरा मी आणून दिला हे तुला वाटलं नाही, म्हणजे तसाच सिमिलर आहे. शेवटी ती एकदम डीपली मूव, त्याला एवढं वाईट वाटलं आपल्या मैत्रिणीविषयी आणि ते हातात त्या मॅथिलच्या हातात हात घेतले. मॅडम फॉरेस्टर डीपली मूव टूक हर बोथ हर हँड्स आणि बोलली, ओ माय डिअर मॅथिल, ओ माय पुअर मॅथिल. अगं माझ्या गरीब लाडक्या मैत्रिणी, माइन वॉज अन इमिटेशन. अगं जो माझा नेकलेस होता तो बनावट होता, खोटा होता, तो सोन्याचा डायमंडचा नव्हता. इट वॉज वर्थ ऑफ 500 फ्रान्सिस ॲट लास्ट. म्हणजे मी असंच तो बेंटेक्सचा वगैरे होता, तो गोल्डनचा नव्हता, तो दिसणारा डायमंडचा होता, पण तो डायमंडचा नव्हता, तो फक्त 500 फ्रान्सिस 500 फ्रान्सिसचा होता. आणि माझ्या पुअर फ्रेंड्स मैत्रिणी, तू तेवढा मला खरा डायमंडचा नेकलेस आणून दिलेस. असा हा लेसन्स आहे. आणि हा लेसन्स आपण पाहिला पार्ट सेकंड द नेकलेस. ह्या लेसनमधून आपणाला एक गोष्ट शिकता आली की जे का आहे ते आपलं, म्हणजे जे दिसतं, जे जग दिसतं तसं का नसतं आहे ते. म्हणजे सोनं जरी दिसलं, नेकलेस जरी दिसला, जे का आहे लाईफमध्ये त्याच्यामध्ये आपण समाधानी असलो पाहिजे. ज्याच्यामध्ये आपण जे मिळतं त्याच्यामध्ये सॅटिस्फाईड असलो पाहिजे. कुठलीही गोष्ट आपल्या लाईफमध्ये एखादी म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या पाठीमागे, चकाकणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागे धावू नका. पण चकाकणारी गोष्ट, चमकणारी गोष्ट ही सगळेच काय दागिने नसतात, हिरे नसतात. ती चकाकणारी गोष्ट काच पण असते, हाताला लागू शकते, जखम होऊ शकते. त्यामुळे चकाकणाऱ्या गोष्टीच्या पाठीमागे आयुष्य जगू नका. जे आहे त्या आयुष्यात खूप सुंदर जगा, ज्याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही समाधानी राहा. असा हा तुम्हाला लेसन्स आहे. तसं आपण तुम्ही लेक्चर चालू करण्याच्या आधीही तुम्हाला सांगितलं होतं की जुदाई पिक्चरमध्ये तिला पैशाचा हाव खूप असतो आणि नंतर तिला ते सगळं काही नको असतो, ते सगळा बंगला बिंगला घेते आणि सगळे विकून टाकते. तिला एक कॉमन जसं लाईफ जे आहे ते जगायचं असतं. तसं जे आहे तुमच्यावर कशाही गरिबाची लाज बाळगू नका. जे आहे मला वाटतं की बाळासाहेब ठाकरे यांच्या बंगल्यामध्ये गेला तर तिथे खूप सुंदर एक वाक्य लिहिलेलं आहे की गरिबाने कधी लाजू नये आणि श्रीमंताने कधी माजू नये. तर आपला जे काय लाईफमध्ये जे मिळालं आहे त्याच्यामध्ये समाधानी राहा. असा हा लेसन्स आहे. आपण पार्ट फर्स्ट आणि पार्ट सेकंड बघितलेला आहे. हा लेसन परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. याचा वर्कशॉप सोडवा आणि त्याच्या शब्दात वगैरे तुम्ही पाठ करा. मित्रांनो, इथं धन्यवाद. थँक्यू.